साई बाबा प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो आणि एक अनुभव देऊन संपतो. तो अनुभव कटू आठवणींच्या साली फेकून जिरवायला हवा. डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो, पण जेव्हा तो उतरतो तेव्हा ताठपणे उतरतो. हा त्याचा नियम आहे. त्यामुळे कोणी झुकत असेल तर समजावं की तो उंचावर चाललाय, आणि कोणी ताठपणे वागत असेल तर समजावं तो खाली चाललाय. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यात क्षमता असते, आणि क्षमता प्रत्येकात असते. ती काही कुणा एकाची मक्तेदारी नाही. तो सगळ्यांकडे सारख्याच ममतेने बघतो. तो आहेच सबका मालिक एक. इकडे भानू. शरद, वैद्य बुवा हाक मार. वैदम बुवा बुवा वैदम बुवा वैदम बुवा. हो काय कुठं? आमचं वैद्य बुवांकडे काम होतं. मग मी इथं आहे. आज घरात कोणाला हाका मारताय? अरे हो, गणवटीला 4 टिकले आहेत का? असतील तर थांबा, नाहीतर चालू लागा. चला, झोपमोड करताय. म्हणलं होतं ना गुडचिड. काय तू कसला वैद्य? तू कसला वैद्य? तू नाही वैद्य बुवांना बोलीव काम आहे. सांगितलं ना, पैका असतील तर इथं उभं राहायचं म्हणून. काम सांगायचं. रात्री आमचे गुरुजी उठणार नाहीत. जे काम असेल ते मी बघतो. म्हणजे वैद्य बुवा घरी तरी आहेत ना? अरे परत तेच. अरे मी काय हिब्रू मध्ये बोलतो का रे? काय झालंय ते मला सांगा ना. तेही स्वतः जवळ दिडके असतील तर सांगा. आता चालू लागा. अरे किती वेळा सांगितल्यावर कळेल तुम्हाला? नाही, मला काही झालं नाही, पण वैद्य बुवा उद्या कुठे बाहेर गावी तर जाणार नाहीत ना, याची खातर करायला आलो होतो. हा, म्हणजे आज पैका नाहीत असंच ना. अरे मग कशाला झोपमोड करायला आलात? उद्या यायचं. पण सांगा ना, उद्या कुठे बाहेर गावी जाणार नाहीत ना? तुमच्या तर तुम्हाला ना असं कळणार नाही. हा, गाठी बघितली का? हा, किती लोचट आहे. आणू का डोक्यात? म्हणजे आहेत, उद्या इथेच आहेत. ठीक आहे, अल्लाह मालिक आहे. सई सई, आपण इथं इथं कोणासाठी आलतो? ते उद्या कळेलच. आज तुला बाहेर कशाला? उद्या हा सपती, एकदा तावडीतून सुटला म्हणजे पुण्यांदा गावणार नाहीस वैर. उगा फडफडू न ग, पंख छाटतो या आम्ही. भाऊ आहे ना ब. आता माझ्या पाठीशी साई आहे. मी काहीच वावगं केलेलं नाही. मला कसलीच भीती नाही. सरकार, तुम्ही फक्त हुकूम करा. आत्ता मातीत लोळवतो या महासंपत्तीला. ए माळसापती बाहेर ये. अग माणसापती म्हणजे कोळसा आहे. कोळसा तापलेला असेल तर हाती धरवत नाही, निजलेला हात काळ करतो. अदुगर दादा कोते पाटलाच्या जीवावर उडायचं ह्यो. आता त्या फकीरड्याच्या जीवावर उडतोय ना. या फकीरड्या साहित्यच पंख छाटायला पाहिजेत. सरकार, मग आम्ही आहोत ना. सांच्याला मी हेच म्हटला होता. आम्ही विसरलो नाही. तो येणार आहे सरकार. वाड्यावर मुजरा करा येणार आहे. पण आज नाही, उद्या येणार आहे. हा? काहीतरी काम आहे म्हणला तो. यो बोलला आणि तुम्हाला चाललं. म्हणजे आमच्यापेक्षा कामगिरी मोलाची झाली म्हणायची की आता. हे काही नाही.
या फकीरड्याला शिर्डी बाहेर हाकलायचा म्हणजे हाकलायचाच. नाकापरीस मोती जड होऊ द्यायचं नाही. चला. बाईजा तुला हौस आहे का ग? कसली? कसला ना कसला घोर लावून घ्यायची. काल पण शांत झोपली नाहीस तू. साईचा घोर लागला होता. कशा पायी? अहो, म्हाळसपतीला त्यानं वाचवलं ना. तुला अजून बी हेच वाटतंय का की साई कोपरगावला आलता? ठीक आहे, आपण धरून चालू की साई कोपरगावला आलता. मग विषय संपला. आता कसला घोर आहे? अहो, असं काय करताय? त्या हिंदूराव पाटलाचं नाक ठेचलं ना त्याने. आता सापाच्या शेपटीवरतीच पाय ठेवला, मग तो काय गप गुमान बसणार आहे का हिंदूराव? तो साईवरती सूड उगवलच नाही का? बायजा, अगं उगा घोर नको लावून घेऊस. अगं कुठला धागा तू कुठं बी जोडती आहेस. हे पा, तुम्ही पोलीस पाटील आहेत ना, म्हणून तुम्हाला सांगितलं की या सगळ्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. बायजा, तुला देवाचं समजतं हो की नाही? मग मला सांग, बाय कृष्ण ताना होता तेव्हा बी त्यानं यमुना पार केलीच, कंसाला मारलंच. तसंच साई चिमित्कार करत असेल तर हिंदुरावापासून वाचवणारा आपण कोण? तो बघल स्वतःच. नाही हो, स्वतःकडे लक्ष दिलं असतं तर कशाला घोर लागला असता मला. सदान कदा आपली दुसऱ्याचीच काळजी. जणू जणू काही समते जगाचा जिम्मा स्वतःवरती घेतलाय त्यानं. सरकार, त्यो बघा साई. ए गणा, अरे गुन्हा केलाय का? हळू कशाला बोल तू? ए फकीरड्या, इकडे बघ. सावळ्या, लय मानाचं झालं म्हण तू. हा? इथं येऊन माती कालवा येळ हा याला, वाड्यावर येऊन हजेरी द्यायला येळ नाही. अरे नाही नाही सरकार, असं अजिबात नाही. ये बाबा, ये बाबा, अरे ये बाबा, अरे बघ की कोण आलंय ते. ए मारक्या मशिवाने काय बघतो? तुला दिसत नाही का सरकार आले ते? अहंकाराचा मुकुट एवढा चेहऱ्यावर आलाय की आतला माणूस कोण आहे हेच कळत नाही. अरे मुंडासानं चेहरा झाकलाय का माझा? हो सरकार, अहो ज्याला राजविंड रूप दिसत नाही तो आंधळ्यात. ए फकीरड्या, माझा अवमान व्हावा म्हणून असं वागतोस ना तू? एक लक्षात ठेव, शिर्डी गावचा होणारा पोलीस पाटील आहे मी. तो दादा कोटे पाटील पाठीची घालत असेल तुला, त्या नाही घालणार. पण जेव्हा पोलीस पाटील व्हाल तेव्हा ना. ए असतो काय रे? ए, आमचं सरकार पोलीस पाटील होणार म्हणजे होणार. हो, बघूया ना. बघायला तू नसशील रे. नाही या शिर्डीतून हाकलून लावला ना तुला तर नाव हिंदूराव पाटील नाही आमचं. हा, ये हा मातीचा गोळा हा पुन्हा आधीसारखा होऊ शकेल का?
नाही ना? मी या गोळ्याप्रमाणे शिर्डीच्या मातीत मिसळलो. आता मला शिर्डीतून कोणीही बाहेर काढू शकत नाही. असं मग बघच आता. चला. पकड पकड थांब. पकड तात्या. थांब थांब. अरे काय करताय? तिकडे जाऊन खेळा बरं. पायजमाई, अगं तुला उमगलं होतं ना, मग तू तरी सांगायला हवं होतंस त्यांना. तुझं ऐकतील ते. या दोघं इकडं. तात्या, जी प्रिया इकडं उभं राहा. मला सांग, काल साईंची भेट झाली होती ना? खेळायचं नाही असं तो बोलला होता ना? वय आहे, पण तूच तर म्हटली होतीस ना की खेळ आयुष्य शिकवतात म्हणून. आता दोन्ही लेकरच, कुणाचं मन मोडणार? बरं ठीक आहे, खेळा तुम्ही दोघं बी. माझी एक अट आहे, आपल्या अंगणाच्या बाहेर अर्ध पाऊल बी पडता कामा नये. तुला मी ती गोष्ट सांगितली होती ना, सीतामाईची. तिने कशी लक्ष्मण रेषा ओलांडली आणि रामायण घडलं ते, हो की नाही? आता तुमच्यासाठी बी ती लक्ष्मण रेषा आहे असं समजा. येते मी. थांब जिप्री. आव ह्या बाबापायी त्या हिंदूराव पाटलाशी वैर नग. त्याच गुंड इथं पुन्हा येतील तेव्हा हो इथं दिसायला नाही पाहिजे. याला जायला सांगा. बर ये बाबा, मी माझ्यामुळे तुमचंच काय कुणाचंच कधी नुकसान होणार नाही. मी जाईनच, पण आता घाई करू नका. हीच वेळ महत्वाची. अरे बाबा, तू माती कालवलीस ना, त्याचे 2 पैक घे मजुरी म्हणून. आणि बोलू नकोस. थांब. जिप्रे जिप्रे. जिप्रे 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 जिप्रे. अखेर झिपरी छतावर चढलीच. गुरुवर, मी आता स्वार्थी होऊ शकत नाही. आता मला जबाबदारी घ्यायलाच हवी. अरे बघा बघा, या बाबाला काम करायला नग. जा सांगत होतो तेव्हा गेला नाही, आणि आता बघा कसा पळाला त्यो. कसला तरी घोर असेल ग. काय असेल? जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय?
या माती कालवती आणि पुन्हा कुणाला आणू नका. टिपरी थांब, घाबरू नकोस तू. मी कोणाला तरी बोलवतो. कोणी आहे का? आजी, दादा, आई, कोणी आहे का? टिपरी थांब, मी पकडीन तुला. टिपरी थांब. तात्या, मी हिला घेऊन वैद्यभुवांकडे जातो. तू हिच्या घरी जाऊन सांग. काही नाही होणार तुला. टिपरी आपल्या अंगणाच्या बाहेर अर्ध पाऊल भी पडता कामा नये. अरे साठण करायला मुली दिली आहे. हेच गुणकारी औषध आहे. गुणकारी असणारच, त्याबद्दल शंका नाहीच आहे. तुम्ही मला तुमचा मुलगा मानता की नाही, मग मुलगा असल्याचं कर्तव्य तर पार पाडू द्या. हा, या मुलीचं मोल टाकायचं आणि मग मुली घेऊन जायची. अहो तसं नाही, तुम्ही विश्वास ठेवा, तुमचे पैसे बुडणार नाही. हो, अहो विश्वासराव गेलेल्याला 100 वर्ष उलटून गेली. आता कुणी कोणावर विश्वास ठेवत नाही. आमच्या गुरूंनी अख्ख्या शिर्डीकरांवर विश्वास दाखवला, पण त्यांना काय मिळालं? अहो एव्हाना दुमजली वाडा उभा राहायला हवा होता. कुलकर्णी सरकार म्हणून राज्य करायला हवं होतं, पण काय मिळालंय बघा. हे बघा काय. पण मी नाही म्हणतो, कुठं देतो ना, पण ती मुळी द्या. जमणार नाही. आधी मुळीचे पैसे टाका आणि मग मुळी घेऊन जा. कळलं? त्यावर मुळी ठेवतोय मी माझ्याकडे. चल जा जा, लवकर पैसे घेऊन ये आणि मग मुळी घेऊन जा. तुमच्या हातात झिपरी आहे, तिला काय झालं? आणा इकडे. डोक्याला खोक पडली. अगं पोरे, काय झालं तुला? कसं झालं एवढं? हे बघा गुरुजी, अहो थांबा. नाही म्हणजे उपचार करायचेच आहेत, पण जरा थांबा. मला सांगा, या पोरीच्या उपचाराचे पैसे कोण देणार आहे? हा, विद्येला व्यवहाराची जोड असावी, पण ती केवळ जोड असावी. ऐ, तू नको शिकवू. आणि काय रे, काल रातच्याला तू चाला होतास ना? हो, तुला जे मोल हवं ते मिळेल, मी देईन. पण तुम्ही उपचार करा. मी उपचार करतो, पण एक औषधी वनस्पती कुटकी, ती आता माझ्याकडे नाहीये. अरे देवा, अहो माझ्या पोरीचा उपचार कसा होणार? अहो बुवा बघा की काहीतरी. मी रानातून आणतो, पण तुम्ही इलाज थांबवू नका. मी आत्ता आलो. शरद, तू तात्याला बघायला जा. जखम धू आणि हळद ला. मी आलो. साईन समध्यांचा विचार करतात, समध्यांची काळजी असती साईंना. तात्या तात्या तात्या